नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे नाशिक जिल्ह्याअंतर्गत जे आहे एक अप्रेंटिस भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही उमेदवार आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये जे आहे इंजिनिअरिंग, त्यानंतर डिप्लोमा, तसेच आर्ट आणि कॉमर्स ग्रॅज्युएटसुद्धा असलेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. आता यामध्ये वॅकन्सीजचा बघूया तर येथे जे आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी 49 जागा आहे. त्यानंतर डिप्लोमासाठीच्या 13 रिक्त जागा आहे आणि आर्ट आणि कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी 16 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे एकूण 70 रिक्त जागा आहेत. यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. यासाठी जे काही तुमचे मेरिटचे गुण राहतील त्याच्या आधारे दिनांक 5 मार्च 2026 रोजी तुमचे कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे तुमची एक मेरिट लिस्ट लावण्यात येईल. यामध्ये नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. तर आता शैक्षणिक पात्रता बघूया मित्रांनो. तर यामध्ये जे आहे जे काही अभियांत्रिकी पदवीधर यासाठी जर आहे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग असं दिलं आहे. हे जर समजा तुमची इंजिनिअरिंग या ट्रेडमध्ये झाली असेल या ब्रांचमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर डिप्लोमासाठी जर बघितलं तर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. आणि तसेच आर्ट आणि कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी सुद्धा वॅकन्सी असल्याने आर्ट आणि कॉमर्स ग्रॅज्युएट उमेदवार सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे उमेदवार आहे हे 1 एप्रिल 2024च्या नंतर पासआउट झालेले असले पाहिजेत. जर समजा तुमची इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा किंवा आर्ट कॉमर्स ग्रॅज्युएशन हे 1 एप्रिल 2024च्या नंतर झालं असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याआधी झालेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकत नाही. आता जे काही तुमचं फायनल इयर आहे त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 60% गुण असणे गरजेचं आहे. जर समजा तुम्ही मागास प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुम्हाला किमान 55% गुण मिळवणे गरजेचं आहे. तर अप्रेंटिसच्या ॲक्टनुसार जे आहे हे आरक्षण लागू राहणार आहे. यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी हा 1 वर्षाचा राहील. डिग्री झालेल्या उमेदवारांना 9,000 रुपये आणि डिप्लोमासाठी 8,000 रुपये इतकं स्टायपेंड तुम्हाला दिलं जाईल. यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला तुमचं आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते, 10वी 12वीच्या मार्कशीट्स, डिग्री डिप्लोमाच्या मार्कशीट्स, फायनल इयरची मार्कशीट, त्यानंतर जे काही सर्टिफिकेट आहेत ते अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल आणि त्याचे झेरॉक्स बंच घेऊन तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणे गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला NATS या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून अप्लाय करणे गरजेचं आहे. त्यानंतर येथे दिलेलं आहे की जे काही निवड झालेल्या उमेदवाराची यादी आहे ही नाशिक परिमंडळ कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरती लावण्यात येईल. तर अशा प्रकारे जे आहे नाशिक परिमंडळाअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर समजा तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर अप्लाय लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. यासाठीची जाहिरातची लिंक सुद्धा तिथेच उपलब्ध आहे. तर तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा ही या ठिकाणी अप्लाय सुद्धा करू शकता. तर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.